निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसत आहे की बिनविरोध ही सरळ मार्गाने झाली नाही. बिनविरोध निवडणुका ही धमकी, दहशत, पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झाली. मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनाही क्लीन चिट दिली. निवडणूक आयोगानं महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीन चिट दिली. गुलाबाची गोष्ट करतोय. त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाही. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडिक ते रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? काय त्याला डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये? हा, त्या गोट्या आहेत नुसत्या? हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली, तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे. 70 ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात. यापूर्वी 1, 2, 3, 5 किती झाले आम्हाला दाखवा ना. या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते होऊन गेले. महापालिका क्षेत्रात असतील, विधानसभा क्षेत्रात असतील, मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केलेलं आहे बरं का. जॉर्ज फर्नांडिस पासून अहिल्या रांगणेकर पर्यंत, मुनाळ गोरे पर्यंत, अगदी दत्ताजी नवाडे विधानसभेचे अध्यक्ष होते. कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. इतके मोठे नेते होते, इतकं प्रचंड काम ह्या लोकांनी केलेलं आहे. मनोहर जोशी होते नगरसेवक, कधी झाले आहे का बिनविरोध? मग हे सगळे छपरी टपरी बरं का, शिंद्यांच्या आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे. निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी, राज्यासाठी धोकादायक आहे. निकालाला 10 दिवस बाकी आहेत. अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली नाही. कोणाला कुठे महापौर करायचा हे आधी ठरवलं जातंय. नक्कीच निवडणूक आयोग हा, मी मगाशी म्हणालो, निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो. एजंट